नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। भारताकडनं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करण्यात आलेले आहेत। 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। या 9 ठिकाणांमध्ये 2 अत्यंत महत्त्वाची ठिकाणं होती, जी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांची हेडक्वार्टर्स होती। आता आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ही 2 स्थळं कशी उद्ध्वस्त झाली आहेत ही बघायची आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर असलेलं ठिकाण आणि लष्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर्स असलेलं ठिकाण आपण पाहणार आहोत। इमेजेसच्या माध्यमातून हे आपल्याला बघायचं आहे। सुरुवातीला आपण बहवालपूरमध्ये जी जामा मशीद होती आणि जिथे खरतर हे जे दहशतवादी कारवाया त्या होत्या, तिथे ट्रेनिंग दिलं जायचं दहशतवाद्यांना, ती बघणार आहोत। तर या इमेजमध्ये आपण बघताय की हल्ला करण्याच्या आधी हे जे स्ट्रक्चर आहे असं दिसत होतं। तुम्हाला हे डोम सुद्धा दिसत आहेत। ही मशीद होती, जामा मशीद म्हणून ओळखलं जायचं आणि या भागाला सुभान अल्लाह म्हणून हा भाग म्हणून ओळखलं जायचं। इथे अनेक दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, त्याचबरोबर त्यांना इतर सुद्धा जे मार्गदर्शन आहे ते केलं जायचं। जैश-ए-मोहम्मदचा गड म्हणून ही जागा ओळखली जायची आणि जैश-ए-मोहम्मदचा जो प्रमुख आहे मसूद अझहर याचं राहण्याचं सुद्धा इथं ठिकाण होतं, जे आपल्याला बातम्यांमधनं समोर आले आहेत। त्याचे जे 10 नातेवाईक आहेत ते सगळे या हल्ल्यामध्ये मारले गेलेले, ते सुद्धा याच भागामध्ये राहत होते। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा मोठ्या प्रमाणावर पसरलेला हा सगळा भाग आहे, 18 एकरवर आहे। इथे तुम्हाला स्विमिंग टँक पण दिसतो आहे आणि इतर सगळ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सुद्धा या इथे देण्यात आल्या होत्या। एक महत्त्वाचं ठिकाण होतं जैश-ए-मोहम्मदचं आणि हे आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। बहवालपूर हे पाकिस्तानमधलं जे शहर आहे त्याच्यापासून हे जवळच असलेलं ठिकाण होतं। आता जेव्हा भारताने हल्ला केला त्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे, तर इथे आपण बघतोय की हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते आता भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। रात्रीच्या सुमारास जो हल्ला झाला, ज्याच्यामध्ये हा जो जामा मशिदीचा भाग आहे, जिथे ते ट्रेनिंग कॅम्प चालायचं, सुभान अल्लाह म्हणून जो भाग ओळखला जायचा, हा सगळा उद्ध्वस्त केलेला आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान हे या भागाचं झालेलं आहे। आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की याच्यामध्ये जो अझहर मसूद आहे त्याच्या नातेवाईकांचा सुद्धा खात्मा याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे एक महत्त्वाचा हल्ला म्हणून याकडे बोललं जातं। जैश-ए-मोहम्मद ही जी संघटना आहे, जिने भारताच्या संसदेवर सुद्धा हल्ला केला होता आणि अनेक हल्ल्यांमध्ये जिचा सहभाग होता, त्याचं हे हेडक्वार्टर होतं आणि ते आता यामध्ये उद्ध्वस्त केलेलं आहे। सॅटेलाइट इमेजेसमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसते की ही सगळी जी इमारत आहे ती उद्ध्वस्त झालेली। त्यानंतर आपण आता दुसऱ्या इमेजकडे जाऊयात। मुरिद-के हल्ला म्हणून तिला ओळखलं जातं। मुरिद-के हे लष्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर होतं आणि तिथे सुद्धा अनेक दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे 26/11 जो हल्ला झाला होता आणि अजमल कसाब आणि त्याचे जे साथीदार होते त्यांना सुद्धा या मुरिद-के-मध्येच ट्रेनिंग देण्यात आलं होतं। ही जर तुम्ही इमारत बघितली तर ही सुरुवातीला अशी दिसत होती। इथे ही इमारत दिसते, काही मोकळी जागा आणि त्यानंतर आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे। या इमारतीमध्ये सुद्धा इथे लष्करी कारवाया, तिथल्या दहशतवादी कारवाया चालायच्या, त्या ट्रेनिंग दिलं जायचं आणि अगदी लहानग्यांपासून मोठ्या प्रमाणात सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, त्यांचं ब्रेन वॉश केलं जायचं आणि मग भारतात पाठवून या सगळ्या ज्या दहशतवादी कारवाया त्या केल्या जात होत्या। हे सुद्धा एक भारतासाठी उद्ध्वस्त करायला महत्त्वाचं ठिकाण होतं। ते सुद्धा भारताने एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेलं आहे। आता ते उद्ध्वस्त केल्यानंतर ते कसं दिसतंय, तर तुम्ही जर ही पूर्ण बिल्डिंग बघितली तर ही सगळी उद्ध्वस्त झालेली आहे। तिचं नामोनिशाणच मिटवून टाकलेलं आहे भारताने। तिथले जे ट्रेनिंग कॅम्प्स होते ते सुद्धा या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत। हे खास इमेजेस, सॅटेलाइट इमेजेस आहेत, जे मुंबई तकने तुमच्यासाठी घेऊन आले आहेत, ज्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की दोन्ही म्हणजे मुरिद-के असो किंवा बहालपूर असो, जिथे जी दहशतवादी केंद्र होती ती भारताने नेस्तनाबूत केलेली आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला इमेज दाखवतो। ही मुरिद-के जिथे जी बिल्डिंग होती जी आता पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आपण आधीची एक इमेज बघूयात की जिथे आधी मुरिद-के कसं होतं, जिथे कसं चालायचं, तुम्ही बघताय ही पूर्ण इमारत आडवी दिसते आहे, ती तिथे होती, ती उद्ध्वस्त केलेली आहेत। आणि बहवालपूरचं सुद्धा आपण इमेज बघूयात। त्या बहवालपूर ती कशी दिसायची, सुरुवातीला हे तुम्ही सगळं बघताय की तो मशिदीचा भाग आहे, आजूबाजूचा परिसर आहे। हा काही एवढाच परिसर नाही आहे, इथे स्विमिंग टँक आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा त्याचाच एक भाग होते आणि तिथे लष्करी दहशतवादी कारवाया चालायच्या। हे सगळा भाग आता आपण उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे उद्ध्वस्त केल्यानंतर आपण बघतोय की हे सगळा जो भाग आहे तो आता पूर्ण तहस-नहस झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे आणि अनेकांचा खात्मासुद्धा या हल्ल्यामध्ये आपण केलेला आहे। आता याचे ॲक्च्युअल व्हिडिओज कसे दिसतात हे तुम्ही इमेजेस बघितल्यात। बहावलपूरचा हा ॲक्च्युअल व्हिडिओ बघा। जेव्हा भारताने हल्ला केला त्यानंतर तिथल्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आता पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्या इमारतीची हालत नेमकी कशी आहे ती तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। हा पूर्ण व्हिडिओ बघा। तोपर्यंत मी बहावलपूर जसं मगाशी म्हटलं की पाकिस्तानमधलं 12वं मोठं शहर आहे, लाहोरपासून 400 किलोमीटरवर आहे आणि ही जामिया मशीद म्हणून या भागाला ओळखलं
ओळखलं जायचं ती मशीद होती, जिला सुभान अल्लाह म्हणून सुद्धा तो परिसर ओळखला जायचा. ह्या मशिदीला टार्गेट करण्यामागचं किंवा या भागाला टार्गेट करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जैश ए मोहम्मद संघटना तिचं जे हेडक्वार्टर होतं ते इथंच होतं आणि इथनंच अनेक दहशतवाद्यांना हे ट्रेनिंग दिलं जायचं. मसूद अझहरसुद्धा इथेच राहायचा, त्याचे नातेवाईकसुद्धा इथेच राहायचे आणि इथनंच सगळ्या ज्या दहशतवादी कारवाया आहेत त्या केल्या जायच्या. या दहशतवादी संघटनेला म्हणजे जैश ए मोहम्मदला 2002 सालीच बंदी घातलेली आहे, पण बंदी घातली असली सुद्धा तरी या मशिदीच्या नावाखाली, या सगळ्या भागाच्या नावाखाली इथे सगळे ट्रेनिंग कॅम्प्स चालायचे आणि दहशतवादी तयार करण्याचं सगळं जे काम आहे ती इथनं केलं जायचं. एक ट्रस्ट होती जिचं नाव ए रहमत होतं. या कागदोपत्री ही ट्रस्ट हे काम करते असं दाखवलं जायचं, पण मागणं जैश ए मोहम्मदच सगळं हे ऑपरेट करत होतं अशी सुद्धा माहिती आली होती. 2011 साली हे एक बेसिक स्ट्रक्चर होतं, पण 2012 नंतर या सगळे स्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आणि इथे वेगवेगळ्या सोयीसुविधासुद्धा देण्यात आल्या. मगाशी मी जसं म्हटलं, स्विमिंग पूल असेल, घोडेस्वारीसाठीचं मैदान असेल किंवा मग जिम्नॅशियम असेल, ते सुद्धा या भागामध्ये तयार करण्यात आलं होतं आणि तिथेच सगळ्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं. संसदेवरचा हल्ला असेल, उरी हल्ला असेल, पुलवामाचा हल्ला असेल किंवा आत्ताचा पहलगाम हल्ला असेल, त्याचं सगळं प्लॅनिंग याच ठिकाणी केलं होतं आणि म्हणून भारताने हा जो भाग आहे तो लक्ष केलेला आहे. आता मुरिदकेबद्दल आपण मगाशी बोललो, त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बघतोय. मुरिदकेमध्ये सुद्धा जी आडवी इमारत होती ती पूर्ण आपण डिस्ट्रॉय केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आपलं तिथं बघू शकतो की 26/11चा जो हल्ला होता, त्या 26/11च्या हल्ल्यामधले जे सगळे दहशतवादी होते त्यांना या भागामध्ये ट्रेनिंग देण्यात आलं होतं. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना इथे ट्रेनिंग दिलं जायचं, त्यांचं ब्रेन वॉश केलं जायचं आणि दहशतवादाचं ट्रेनिंग देऊन त्यांना भारतामध्ये पाठवलं जायचं. लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचं हे हेडक्वार्टर होतं आणि इथनंच हा सगळ्या कारवाया आहे तो करत होता. मरकज होती इथे, एक मरकज आपण म्हणतो की एक धार्मिक ह्याच्यामध्ये ते महत्त्व असलेली बिल्डिंग असते ती होती, पण तिथनंच हे सगळं काम चालायचं आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जायचं. इथनं दहशतवाद्यांची भरती केली जायची, तिथे प्लॅनिंग केलं जायचं आणि ते एक्झिक्यूटसुद्धा इथं केलं जायचं. 1988 साली हाफिज सईदनं हे जे स्ट्रक्चर आहे तयार केलं होतं आणि हा सगळा जो परिसर होता तो आपण एक इमारत बघतो, पण त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो जवळजवळ 200 एकरावर पसरलेला परिसर होता आणि याच्यामधनं सगळ्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य होती, एक्सक्लुझिव्ह सॅटेलाईट दृश्य होती, ज्याच्यामध्ये ह्या ज्या 2 भाग आहेत जे दहशतवाद्यांचे अड्डे होते, तळं होती, ती आधी कशी दिसायची आणि भारताने आता डिस्ट्रॉय केल्यानंतर त्यांची अवस्था नेमकी काय झालेली आहे हे दाखवायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या 2 महत्त्वाच्या दहशतवादी स्थळांना आता उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहे आणि तिथनं ज्या कारवाया सुरू होत्या त्यांनासुद्धा आळा घालायचा प्रयत्न एक प्रकारे भारताकडनं करण्यात आलेला आहे. तुम्हाला या सगळ्या कारवाईबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.